आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी. आपला आवाज आपली ताकद. सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा. एकेपी न्यूज मराठी. नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या पोलीस अंमलदारांनी धडाकेबाज कामगिरी करत चैन स्नॅचिंगचे 20 गुन्हे तर मोटरसायकल चोरीचा व घरफोडीचा 1 गुन्हा उघडकीस आणत त्यात तब्बल 18,11,800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत उल्लेखनीय कामगिरी केली. प्रथम गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक रोड येथील सिन्नर फाटा भाजी मार्केट यार्डमधून सराई चोरटा योगेश दत्तू गायकवाड या सापळाला रजत ताब्यात घेतले. सलोख चौकशी अंती त्याचा साथीदार किरण सोनवणे यास ताब्यात घेतले. त्या दोघांनी आडगाव, पंचवटी, भद्रकाली, गंगापूर, मुंबई नाका, अंबड, इंदिरानगर, नाशिक रोड, म्हसरूळ, सरकारवाला, येवला, लासलगाव, संगमनेर या पोलीस ठाणे हद्दीत चैन स्नॅचिंग, मोटरसायकल घरफोडी याबाबतचे गुन्ह्याची कबुली दिली. क्राईम गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या पोलीस अंमलदारांनी मानवी कौशल्याचा वापर करत चौकशी करून 22 गुन्हे उघडकीस आणले. त्यात त्यांच्याकडून 18,11,800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, संदीप भांड, प्रदीप मसदे, विशाल काठे, महेश साळुंके, शरद सोनवणे, उत्तम पवार, रवींद्र आढाव, देवीदास ठाकरे, नाझीम खान पठाण, धनंजय शिंदे, रोहिदास लिलके, विशाल देवरे, राजेश लोखंडे, अप्पा पानवळ, मुख्तार शेख, राम बर्डे, राहुल पालखेडे, नितीन जगताप, विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, महिला पोलीस अंमलदार मनीषा सरोदे, अनुजा येवले, शर्मिला कोकणी, चालक पोलीस उपनिरीक्षक किरण सिरसाट, सुखराम पवार, समाधान पवार आदींनी केली. याबाबत पत्रकार परिषद घेत पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव यांनी अधिक माहिती दिली. शहरात नोव्हेंबर एंडिंग आणि डिसेंबर फर्स्ट वीक मध्ये अचानक चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यानंतर एकाच दिवशी 5 चेन स्नॅचिंग झाल्यानंतर माननीय CP सरांनी सर्व पोलीस स्टेशन्स, DB पथक, त्याचबरोबर क्राईम युनिट यांना सूचना देऊन स्टॉप अँड सर्च, त्याचबरोबर रेकॉर्डेबल गुन्हेगार चेक करणं ही कारवाई चालू असताना गुन्हे शाखा युनिट 1च्या PI कडसाहेब आणि त्यांची टीम PSI श्रीवंत, त्याचबरोबर API तोडकर यांनी CCTV फुटेज, त्याचबरोबर आरोपींचे लोकेशन्स, घडलेल्या घटना, त्यांची वेळ याचा अनालिसिस करून योगेश गायकवाड हा आरोपी 8 तारखेला सिन्नर फाटा या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडे तपास केला असता त्यामध्ये किरण सोनवणे आणि त्याचबरोबर खलाटे असे इतरही आरोपी त्यामध्ये आहेत अशी माहिती मिळाली. त्यावरून नंतर किरण सोनवणे यालाही अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडनं कौशल्यपूर्ण तपास करून एकूण 22 गुन्हे निष्पन्न केले. त्यामध्ये 20 चेन स्नॅचिंग, 1 मोटरसायकल चोरी आणि 1 घरफोडी असं निष्पन्न करून जवळपास 18 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. या कामगिरीमध्ये युनिट 1चे पोलीस निरीक्षक कडसाहेब, त्याचबरोबर त्यांची टीम API तोडकर, PSI श्रीवंत आणि युनिटचे सर्व अंमलदार यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. एकेपी न्यूज साठी फिरोज पठाण, नाशिक.